वळूयात पुढल्या बातमीकडे। दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये प्रेम आणि जिव्हाळा आहे असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय। तर युतीबाबत दोन्हीकडून तयारी सुरू असल्याचं देखील राऊत यांनी म्हटलंय। राज ठाकरे यांच्याविषयीच्या आमच्या भावना, आमच्या संवेदना या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। जरी मधल्या काही काळामध्ये आमचे राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरीही एकमेकांविषयी प्रेम, आस्था, मैत्री, नातं हे आम्ही कायम जिव्हाळा ठेवला। म्हणून तर आम्ही इतक्या पटकन जवळ येऊ शकलो, एकत्र बसू शकलो, एकत्र चर्चा करू शकतो। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांविषयी जाहीरपणे बोलू शकतात। सन्माननीय राज ठाकरे यांच्याबद्दलच्या तुमच्या भावना काय होत्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीला दिसल्या। राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पराभव करताना तुमच्या भावना कुठे गेल्या होत्या? अमितजी ठाकरे यांचा पराभव तुमच्या पक्षाने केला होता, तेव्हा राज ठाकरेंबद्दल तुम्हाला प्रेम नव्हतं, तेव्हा राज ठाकरेंबद्दल तुमची जवळीक नव्हती। तुम्ही म्हणताय की आम्ही पटकन जवळ आलो, हे पटकन म्हणजे जवळपास 16 वर्ष लागले। आणि संजय राऊत तुम्ही काय सांगतायत की बाजूचं शिवतीर्थ आपलं आहे। जर राज ठाकरे यांना तुम्ही आपलं म्हटलं असतं तर दुसरं शिवतीर्थ बांधण्याची वेळच आली नसती। संजय राऊत तुमच्यामुळे दुसरं शिवतीर्थ बांधण्याची वेळ आली। आता युती वगैरेचा काही विषय नव्हता। आज जो विषय होता, येणारी जी महानगरपालिका निवडणूक आहे त्या संदर्भात जे BL नेमायचे होते ते कुठे राहिलेत कुठे नाही, या सगळ्या जो सन्मान्य राजसाहेबांनी आम्हाला जे काम दिलं होतं त्या कामाचा आढावा कुठपर्यंत आलाय, कुठे राहिलंय, कुठे कमी पडलोय आम्ही, त्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी सन्मान्य राजसाहेबांनी आजच्या बैठकीमध्ये केल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।